नमस्कार सखींनो, आज आपण शिवणार आहोत पाऊच शिवण्यासाठी मी इथे साडीच्या बॉर्डरचा कपडा, तांदळाची गोण आणि अस्तर घेतलेला आहे। साडीच्या बॉर्डरचा कपडा आणि तांदळाची गोण एकत्र जोडून झाल्यानंतर आता आपण ह्याचे मेजरमेंट पाहणार आहोत आणि दोन्ही पण पार्ट जे आहे दोन्ही भाग समान आले पाहिजेत। पाउच मध्ये साधारण एक स्मार्ट मोबाईल बसू शकतो असं मी मेजरमेंट सांगते। तर इथे 9 इंच लांब आणि 5 इंच रुंदीचा बॉर्डरचा साडीच्या बॉर्डरचा कपडा मी घेतलेला आहे आणि त्याच मापाचे तांदळाच्या गोणीचा कपडा आणि अस्तर सुद्धा आहे। तांदळाची गोण आणि साडीची बॉर्डर एकत्र जोडल्यानंतर आता आपल्याला अस्तर सुद्धा ह्याला जोडून घ्यायचं। तर अस्तर आपण सुलट बाजूवर ठेवून जोडून घेणार आहोत एका बाजूने। पहिल्यांदा सुलट बाजूवर एका बाजूला अस्तर जोडल्यानंतर त्याला उलट फिरवून त्यावर आपल्याला टॉप स्टिच करायची आहे। दोन्ही मेन पार्ट आता ऑलमोस्ट आपले रेडी झालेले आहेत, अस्तर लावून झालेलं आहे। आता ह्या दोन्ही पार्टला आपल्याला छोटे पॉकेट्स जोडायचे आहेत, म्हणजे डेबिट कार्ड ठेवण्यासाठी, कॅश ठेवण्यासाठी। तर एक पॉकेट मी 7 बाय 4.5 इंचाचं केलेलं आहे। ते अशा प्रकारे ह्या अस्तरच्या भागावर ठेवून त्याला जोडून घेणार आहे आणि अशाच प्रकारे आणखीन एक छोटं पॉकेट तयार करणार आहे, ते दुसऱ्या भागावर ठेवून त्याला जोडून घेणार। हे आहे 7 बाय 3.5 इंचाचं। दाखवल्याप्रमाणे दोन्ही छोटे पॉकेट आपल्याला आता ह्या मेन पार्टनं जोडून घ्यायचे आहेत। आता आपण हे जे पाउच बनवतो ह्यामध्ये मी जो अस्तरचा कपडा घेतला आहे तो पातळ आहे, पण तुम्ही जाड आणि असा हार्ड कपडा जर घेतला तर पॉकेट वगैरे जो आहे त्याची फिनिशिंग चांगल्या प्रकारे येऊ शकते। माझ्याकडे आता जे अवेलेबल आहे ते मी इथे घेतलेलं आहे। हे पाउच तुम्ही घरी तुमच्या डेली यूजसाठी वापरू शकता। मिनी पॉकेट अस्तरला जोडून झाल्यानंतर अस्तरचा भाग अशा प्रकारे सुलट बाजूवर ठेवून आपल्याला त्याला आता शिलाई मारून एका बाजूने जोडून घ्यायचं आहे। हे दोन्ही मेन पार्ट आता आपले रेडी झाले। ह्याला आपल्याला आता सुलट करून घ्यायचे, सरळ करायचं आहे। दोन भाग आपले अशा प्रकारे रेडी झालेत। हे समान मापाचे असले पाहिजेत। आता ह्यानंतर ह्याला आपण टॉप स्टिच करून त्यानंतर झिप लावणार आहोत। दाखवल्याप्रमाणे दोन्ही पार्टला आपल्याला झिप जोडून घ्यायची आहे। कोणताही आपण जेव्हा व्हिडिओ बघतो तो 3-4 वेळा बघून त्यानंतरच कपडा कट करायचा आहे, म्हणजे व्यवस्थित पहिला त्याला समजून घ्यायचं आणि त्यानंतर कपडा कट करायचा, जेणेकरून चुका कमीत कमी होतात। सखींनो, माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील, त्यातून काही शिकायला मिळत असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा। तर इथे आता झिप आपली जोडून झालेली आहे। टॉप स्टिच सुद्धा आपण केली आहे दोन्ही बाजूला। ह्यानंतर झिप थोडी ओपन करायची आहे आणि ज्या साईड आहेत दोन्ही मेन फॅब्रिकच्या त्याला आपल्याला जोडून घ्यायच्या आहेत। 3 साईड, तिन्ही साईड आपल्याला एकत्र आता जोडून घ्यायच्या आहेत। तिन्ही साईड एकत्र जोडून झाल्यानंतर ज्या 2 साईड आहेत त्या बाजूला आपल्याला साईड पट्टी लावून घ्यायची आहे फिनिशिंगसाठी। साईड पट्टी लावून झाल्यानंतर पाउचचे जे खालचे 2 कॉर्नर आहेत त्याला आपल्याला थोडा कट मारायचा आहे, म्हणजे थोडे कट करायचे, जेणेकरून जेव्हा आपण पाउच सरळ करू तर ते कॉर्नर आतमध्ये जाणार नाही, म्हणजे पाउच व्यवस्थित आपल्याला स्क्वेअर शेपमध्ये दिसेल। आता ही पाउच आपण सरळ करून घेणार आहोत, कारण पाउच रेडी झाली आहे। तर अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी सखी चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।